चला मी आज तुम्हाला गुलगुले कसे बनवायचे ते दाखवणार आहे. मस्तपैकी भन्नाट एकदम सोपी रेसिपी आहे गुलगुले. मला आज गोड खायची इच्छा झाली म्हणून मी गुलगुले बनवणार आहे मस्त. चला बनवूया. चला गुलगुले बनवण्यासाठी साहित्य बघूया. हे 2 वाटी गव्हाचं पीठ आहे, ही बडशोप आहे, हे मीठ आहे आणि हा चुटकीभर सोडा आहे आणि गूळ आणि साखर. मला दोन्ही मिक्स आवडतं. तुम्ही गुळाचं पण करू शकता किंवा नुसत्या साखराचं पण करू शकता. त्याच्यासाठी 1 वाटी पाणी घेतलेले. हा गूळ आणि हे मी ना ह्याच्यामध्ये टाकून गरम करून घेणार आहे पाणी आणि हे गुलगुल्यामध्ये टाकणार आहे. चला आपण आता करूया. आता आपण गुळाचं पाणी गरम करून घेतलेलं आहे. आता ह्याच्यावरती आपण चाळण ठेवून पाणी ओतून घेऊया. हे गुळाचं पाणी कसं असतं, त्याच्यात थोडा कचरा वगैरे असतो ना, त्यामुळं हे पाणी आहे ना गाळून घ्यायचं. पाणी गाळून घ्यायचं, कचरा असतो ना त्याच्यामध्ये, त्यामुळं कसं वाटते भन्नाट. 2 वाट्या पीठ आहे. काही नाही आहे पण तरी पण आता पळीनं मिक्स करून घेते मी. तर हातानं पण घेऊ शकताय, पण थोडंसं कोमट आहे म्हणून मी पळीनं घेते. गरम करून घेतलं ना, गरम करून घ्यायचं बरं का हे. आता आपलं हे सगळं मिक्स झालेलं आहे, तयार झाले बेटर आपलं. चला पॅन ठेवून घेतलेलं आहे मी. आता त्याच्यामध्ये तेल टाकते मी. चला तुम्हाला दाखवते कसे टाकायचे ते. असे छोटे छोटे गोल गोल टाकायचे असे. इथलं असे छोटे छोटे असे थोडंसं गोल करायचे, टाकायचे. खूप छान लागतात. त्याला काही साहित्य लागत नाही. बडशोप, गूळ आणि थोडंसं मीठ आणि गव्हाचं पीठ आणि तेल. किती भन्नाट चव लागते ना, लय भारी लागतात हे गुलगुले. कसे व्हायला लागलेत बघितलं ना, भन्नाट व्हायला लागलेत. थोडंसं असं असं करायचं, असं टाकायचं, बघितलं का. एका वेळेला खूप जास्त नाही टाकायचे, थोडेसे टाकायचे, म्हणजे कसं हे होतात, ते फुगतात. कसे फुगले टम्म गुलगुले भन्नाट. चला आता आपले गुलगुले तयार झाले या. चला आता खाऊया. चला आपले गुलगुले तयार झालेले आहेत. कसे दिसतात भन्नाट. चला मी तुम्हाला खाऊन दाखवते कसे झालेत भन्नाट. भन्नाट झालेत, खूप छान. ज्यांना गव्हाच्या पिठाचा त्रास होतो ना त्यांच्यासाठी सुद्धा खूप छान आहेत, कारण ह्याच्यामध्ये सोडा आणि बडशोप आहे ना, त्यांचं पोट पण साफ होतं. खूप छान गुलगुले. वा भन्नाट, भन्नाट.